नमस्कार मंडळी, कसे आहात सर्वजण? तर नेहमीप्रमाणे आजचा दिवस पण सुरू झाला. मी थोडी उशिरा उठले होते. तोपर्यंत सासूबाईंची आंघोळ आणि देवपूजा होत आली होती. त्यांनीच ही देवपूजा केली. अगदी प्रसन्न वातावरण होते. लहान स्वरात जरा देवाची गाणी लावली होती. हे आमचं काळूबाईचा टाके मांडरगावीच्या देवीचं. आणि ही माझी कामाला सुरुवात झाली. आता रोजचंच आपलं स्वयंपाकाची तयारी, लसूण सोलणं, पीठ मळणं, भाजीची तयारी, ह्या सगळ्या गोष्टी चालूच होत्या. आणि तो जरा गॅस मोठा आमचा छोटा आहे, त्यामुळं पसारा लगेच आवरून घ्यावा लागतो. मिक्सरची भांडी वगैरे भाजी केलेली होती. त्यानंतर सकाळचा चहा पण ठेवायचा होता. चहा ठेवून घेतला. कांदा वगैरे भाजीचं मध्ये मध्ये कापणं चालू होतं. पीठ मळून झालं होतं. आणि हॉलमध्ये बाथरूममध्ये कोणाचं उठणं, कोणाच्या आंघोळ्या असं चालूच होते सगळी कामं. अशा पद्धतीने हा सकाळचं रुटीन सुरूच होतं. त्यानंतर कोबीची भाजी केली मी. कोबी बारीक कापला आणि तो गरम पाण्यामध्ये मीठ टाकून ठेवला होता जरा वेळ. त्याच्याने उग्रवास कोबीचा खूप येतो, तो निघून जातो बऱ्यापैकी. आणि तो कोबी काढताना वास पण येतो जरा आपल्याला, त्यामुळे तो कमी होतो कोबीचा उग्रवास. मिस्टरांचं चालू होतं, पाखरांना जेवण चालू होतं त्यांचं. कोथिंबिरीच्या काड्या, मकाचं कणीस, राळं, मोडाची मटकी आणि मूग, असं सगळं प्रोटीनयुक्त खाणं आहे त्यांचं. मला असं वाटतं त्यांच्याऐवजी आपणच हे सगळं खाल्लं तर चांगले धष्टपुष्ट आणि आरोग्यदायी राहू. एवढं पक्षी असूनसुद्धा त्यांचं एवढं हेल्थ मेंटेन आहे सगळं. आणि कॅल्शियमचं तिथं हे पण ठेवलेले छोटी कुडी, ते पण ते खातात. आपल्याला पण कॅल्शियमची गरज आहे, पण आपण जेवढं आवर्जून आपल्यासाठी करत नाही तेवढं पक्ष्यासाठी आम्ही करतो. मोडाची मटकी न चुकता असते त्यांना, मूग असतात. हे पाही कॅल्शियमची वडी होती तिथे. हे 3 पक्षी आता ह्या व्हाईट आणि येल्लोचे 3 बाळ आहेत, ते मडक्यामध्ये आहेत. ते खूप छान आहेत. ते पण कलर पण सेम त्यांच्यासारखाच झाला आहे त्यांचा. आणि हा व्हाईट आणि हा ब्ल्यू आणि ब्लॅक आहे, तो त्यांचे काका काकी. खूप छान करमणूक होते ह्यामुळे. ते छोटं बाळ आहे, त्यांना ते सारखं मारत असतं. हे पहा, हा पण सारखं त्यांना मारतो ब्ल्यूवाला. एक मोठं बाळ बाहेर आलं त्यातलं.